आपण चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडायचं याच्याकडे त्याचे प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळालेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. योगेश शिलार यांचा पहिला बॉल शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आणि तिथे कोणती धाव तुम्हाला मिळू शकणार नाही. पहिला बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे चौथ्या षटकाची. 6 षटकांची लढत. एकंदरीत 1,25,555 रुपये हे प्रथम क्रमांक पारितोषिक, 88,888 रुपये द्वितीय. खोलातला बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने केलेत. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत. एकंदरीत तृतीय क्रमांक 66,666 रुपये. चतुर्थ पंचम आणि षष्टम 44,444 रुपये हे पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून जे दिलं जात असताना पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्डवरती 49 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल खोलातला वेगवान पुन्हा एकदा लगातारचा तिसरा साइड आर्म गोलंदाजी करणारा गोलंदाज योगेशचे प्रत्येक बॉल हे खाली राहिलेत, वेगाने टाकलेत. स्किट झाल्यानंतर बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. मोठे स्ट्रोक खेळू दिलेलेच नाही आहेत या षटकामध्ये. टप्पा चांगला, दिशा चांगली आहे, लेंथ चांगली ठेवली आहे. फलंदाजाला कष्ट करण्यास भाग पाडलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल योगेश शिलार. 3 बॉल निर्धाव स्वरूपाचे. या आधीच्या षटकामध्ये योगेश शिलार खर्चिक साबित राहिले होते. 16 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. विकेट संपादन करू शकले नाही, परंतु जिथे आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा थांबवल्यात. विकेटची अपेक्षा होती. चिकू आला मैदानाच्या आतमध्ये. चेंडूच्या खाली कोणती चुकी नाहीये. फलंदाज बाद. सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर. सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप. 49 धावा धावफलकावरती आहेत. या आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. एक चांगला बॉल पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. योगेश शिलार अगदी स्किट होणारे त्यांचे बॉल पाहायला मिळालेत. खोलातला बॉल समोरच्या दिशेने उंच जास्त गेला. कॅचचा कॉल देण्यात आला आणि चिकूचं मी कौतुक करेन. काय वेगाने धावत आलाय तो. आणि तदनंतर हे सेलिब्रेशन पहा. एखाद्या पैलवानाप्रमाणे पाय उंच आकाशात उचलला आणि एकदा नाही तर 2दा मांडीवरती थाप मारणारे हे सेलिब्रेशन इथे पाहायला मिळालं. ले पंगा. कबड्डीमध्ये अनेक वेळेला हे सेलिब्रेशन आपण पाहतो, परंतु योगेश शिलार यांचं हे सेलिब्रेशन IPL मधल्या नोटबुक स्टाईलचं सेलिब्रेशन आहे की काय? कारण उत्तरार्धामध्ये त्याचं उत्तर मिळेल. क्रिकेटचा खेळ आहे, सबका टाइम आएगा. क्रिकेटमध्ये नोटबुक सेलिब्रेशन करणारा गोलंदाजाला आपण पाहिलं आणि तिथून पुढे अगदी सातत्याने मग प्रत्येकाचा वेळ आली आणि तिथून प्रेक्षक वर्गाने ते सेलिब्रेशन केलं होतं. पुढचा बॉल खोलातला आडव्या बाटने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रशांत जाधव सिंगल येते बाळाच्या बॅटमधून. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या अर्धशतक कंप्लीट होते. 50 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ संपला. केवळ 1 धाव या षटकामध्ये आली आहे. 50 धावा धावफलकावरती आहेत. 50ला 2. आघाडीचे दोन्ही बॅटर बाद झाले. 14 बॉल 36 धावांची खेळी जी आपण पाहायला मिळाली होती कल्पेश मांढरेने साकारली होती. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यश त्यांचा वेळ. दांडी गुल. फलंदाज बाद. आणि 50ला 3रा फलंदाज बाद झालेला मयूर कदमला आपण पाहिलं.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं.